पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला दिमागदार या मिरवणुकीला सुरुवात होती आहे आणि याच मिरवणुकीच्या तयारीसाठी सगळा लक्ष्मी रोड, बाजीराव रोड सज्ज झाला आहे आणि याच्यातच केशव शंखनाद पथकाकडून शंखनाद केला जातोय, संबळ वाजवले जाते आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे आता सज्ज झाले आहेत। आपण श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीच्या या मिरवणुकीच्या तयारीत बघतोय, शंखनाद करण्यात येतोय, वेगवेगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। शिवाजी महाराजांचं प्रतिकृती करून त्याच्यानंतर जिजाऊ या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे। वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ताल घेऊन शंखनाद केला जातोय आणि या मिरवणुकीत हे सगळे सहभागी झाले आहेत। एकच नाही तर प्रत्येक वयातील सगळे नागरिक या ठिकाणी शंखनाद करतायत आणि पुण्यातलं नाही तर राज्यातलं हे एकमेव शंखनाद पथक आहे ज्याचं नाव केशव पथक आहे। हाच उत्साह, हाच जल्लोष दिवसभर पुण्यातल्या अनेक रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आपल्यासोबत केशव शंखनाद पथक काय यंदाची थीम काय आहे? यंदाची थीम आहे सगळे पौराणिक ऐतिहासिक वाद्यांचं वादन तुम्ही बघत असाल, शंख, शिंगी, डमरू, संबळ, बासरी आणि झांज त्यासह तुतारी आणि महाराजांच्या समोर आम्ही वादन करतोय। म्हणजे ह्या गणपती महोत्सवामध्ये प्रत्यक्ष महाराज आणि हे वातावरण शुद्धी करण्यासाठी आणि एक कुठेतरी उत्सवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सगळे शंखवादक जमतात। अर्थात दिवसभर ही मिरवणूक अशी चालू राहणार आहे। या मिरवणुकीला सुरुवात काही वेळात होणार आहे, मात्र सगळ्या आजी लोकांकडून, सगळ्या वयातल्या महिलांकडून हा शंखनाद केला जातोय आणि अर्थातच बाप्पाला निरोप देण्यासाठी, बाप्पाचा धन्यवाद म्हणण्यासाठी हे सगळे नागरिक, आता हे सगळे शंखनाद करणारे सगळी मंडळी सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।